नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण तांदळाच्या पिठापासून कुरडई कशी बनवायची ती पाहणार आहोत. 4 पटीनं फुलणारी ही कुरडई आपण घरचं जे भाकरीचं तांदळाचं पीठ असते, जे भाकरीसाठी आपण दळून आणतो, त्याच पिठापासून आपण ही बनवणार आहोत. आपल्याला याच्यासाठी वेगळं असं पीठ लागणार नाही. इथे बघा, आपण 1.5 ग्लास पीठ घेणार आहोत. त्या हिशोबाने आपल्याला तिप्पट असं पाणी लागणार आहे. म्हणून इथे 1.5 ग्लास पाणी मी उकळीला ठेवणार आहे. पाणी गरम करायला ठेवलं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच असं मीठ घालायचं आहे. आता बघा, इकडे आपण मीठ घातलेलं आहे. तसंच आता पाऊण चम्मच आपल्याला इथे पापडखार घालायचा आहे. पापडखाराने ही कुरडई जी आहे ती चवीला तर चविष्ट बनतेच, पण खूप अशी छान अशी फुलून तयार होते. इकडे आपल्याला हे तांदळाचं जे पीठ आहे हे छान असं गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे की जेणेकरून जर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर तांदूळाचे कण जर राहिले असेल तर ते निघून जातील. इथे 1.5 ग्लास आपण पीठ घेतलेलं आहे. 1.5 ग्लास पिठासाठी 1.5 ग्लास पाणी तिकडे ठेवलेलं आहे. आणि आता जेवढं आपल्याला इकडे पाणी भिजवायला लागणार आहे तेवढं पाणी आपण घालून घेऊ. आता इथे 1 ग्लास, सगळ्यात पहिले 1 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. त्याने याला आपण अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे. ही जी पद्धत आहे या पद्धतीनुसार जर आपण ही कुरडई बनवली तर आपल्या ज्या कुरडई आहे त्या कुरडईचे जे सारण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळीही बनणार नाही. तशीच कुरडई बनायला छान अशी तयार होईल व एकदम सोप्या पद्धतीने ही कुरडई बनून तयार होईल. म्हणून आपण या पद्धतीने सास कुरडई बनवणार आहोत. आता हे जेव्हा पीठ आपण भिजून घेऊ तेव्हा याची काळजी घ्यायची की याच्यामध्ये कोण्याच प्रकारचे गोळे असे तयार झाले नाही पाहिजे. तेवढ्या व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणखी 1 ग्लास पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं. अंदाजे 2 ग्लास पाणी मला तिथं लागलेलं आहे. आता इकडे पाणी छान असं उकळी आलेली आहे. आता जे आपण सारण तयार केलेलं होतं हे सारण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सारण घालता क्षणी आपल्याला एका चमच्याने याला फिरून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची आहे की जेणेकरून याच्यामध्ये कोण्याच प्रकारचे गोळे किंवा कोणत्याच प्रकारची गुठळीही बनली नाही पाहिजे. म्हणून आपल्याला सारण टाकलं की लगेच या पद्धतीने याला एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. एका डायरेक्शनमध्ये पूर्ण फिरून झालं की आपल्याला लगेच याच्यावर झाकण ठेवून 30 मिनिट याला मध्यम आचेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ही कुरडई बनवली किंवा अशा प्रकारे जर हे सारण तुम्ही बनवून घेतलं तर या कुरडईचं जे सारण आहे याच्यामध्ये कशाच प्रकारचे गोळे बनणार नाही व आपल्याला जे कुरडईचं जे आपण सारण बनवणार आहोत, जे कुरडई आपण बनवणार आहोत ती फसणार नाही. म्हणून आपल्याला याच प्रकारे करायचं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवल्यानंतर 30 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर याला शिजून घेऊया. तर इथे बघू शकता, छान अशी वाफ दाटलेली आहे. 30 मिनिट मी बरोबर याला शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान इथे आपलं पीठ शिजून तयार आहे. आता एक कोपर घ्यायचा आहे. या कोपरमध्ये आपल्याला हे पूर्ण सारण काढून घ्यायचं आहे आणि या चमच्यानेच आपल्याला अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मळून घेतल्या कारणाने काय होईल की या पिठामध्ये आणखी थोडा चिकटावा असा तयार होईल किंवा छान असं मुळे आपल्या ह्या ज्या कुरडया आहे ह्या कुरडया छान अशा तयार होईल. म्हणून आपल्याला या प्रकारेच याला मळून घ्यायचं आहे किंवा चुरून घ्यायचं आहे. आपण थंड झाल्यावर हाताला तूप लावून सुद्धा याला मळून घेऊ शकतो, पण चमच्याने सुद्धा छान असं मळल्या जाते म्हणून मी चमच्यानेच मळून घेत आहे. आता इथे एक साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये बारीक जी पाती असते, बारीक छिद्राची ती पाती टाकलेली आहे व आता आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. हे सारण भरून घेताना आपल्याला पॅक असं सारण भरून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीही हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे, कारण की जर याच्यामध्ये हवा शिल्लक राहिली तर कुरडयाचे ज्या कड्या असतात त्यामध्ये तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला हे जेव्हा सारण आपण भरतो तेव्हा त्याला पॅक भरायचं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, मी कुरडया टाकून घेत आहे आणि कुरडया छान अशा पळत आहे. कुठेच मधात याची जी कळी असते ती तुटत नाही आहे. यानी की आपली कुरडईचं जे सारण आहे तेही छान शिजलेलं आहे आणि आपली कुरडई पण अशी छान तयार होत आहे. नक्की ट्राय करा. आता पूर्णतः कुरडया मी पाळून घेत आहे. काही कुरडया मी पॉलिथिनवर पाडल्या, तशाच काही कुरडया मी आपली जी साडीचा कापड असतो किंवा तुम्ही दुसरा जरी कॉटनचा कापड असेल त्याच्यावर सुद्धा काढून घेऊ शकता. इथे छान अशा कुरडया आपल्या तयार आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक शेअर व एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि इथे मी कापडावर सुद्धा ह्या कुरडया घालून घेतलेल्या आहे. 1.5 ग्लासाच्या पिठामध्ये 60 अशा कुरडया बनवून तयार होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला वाढवण रेसिपीमधली तांदळाची ही कुरडई कशी वाटली, कुरडईची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि इकडे बघू शकता छान असे एक दिवस मी पूर्णतः या कुरडया वाढून घेतलेल्या आहे आणि इथे छान अशा कुरडया आपल्या तयार आहे. आता आपण ह्या कुरडया तळूनसुद्धा घेऊया. तर चला जाऊया आपल्या कुरडई तळण्यासाठी गॅसकडे. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण कुरडई तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कुरडई टाकता क्षणी छान अशी फुलून तयार झालेली आहे. यानी की आपली कुरडई परफेक्ट तिथे बनलेली आहे. यानी की जेव्हा पीठ शिजवण्यापासून तर तळण्यापर्यंत आपण जेही कुरडईची प्रोसेस केलेली आहे ते परफेक्ट आहे. म्हणून तुम्हीसुद्धा या प्रकारे कुरडई नक्की करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला तांदळाच्या पिठाची ही कुरडई कशी वाटली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.